नमस्कार. कीर्तीज किचनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी चिंच, गूळ किंवा लिंबू यापैकी कशाचाही वापर न करता अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाजी करण्यासाठी 3 लहान कारले स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत. मी इथे कारल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला भरणार नाही, त्यामुळे इथं कारल्याचे असे छोटे काप करून घेते. मी इथे जे कारले घेतले होते त्यातील एका कारल्यामध्ये बिया थोड्याशा मोठ्या आहेत, म्हणून अशा पद्धतीनं सगळ्या बिया काढून घेते. अशा कडक बिया भाजीमध्ये शिजत नाहीत, म्हणून मी सर्व बी काढून घेतल्यात. या भाजीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. भाजीसाठी लागणारे कारले, टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेत. आता भाजी कशी करायची ते पाहू. यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल, पाव चमचा मोहरी, जिरे, पाव चमचा आले लसूण पेस्ट घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा घातल्यानंतर अगदी 1 मिनिटभरच परतून घ्यायचं. कांदा आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही आहे. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लगेच मऊ होतो. आता कांदा परतून झाला आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, यानंतर पाव चमचा मीठ घालून 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. टोमॅटो आता शिजला आहे. यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा काळा मसाला, हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालायची. हे सर्व मसाले फक्त मिक्स करून घ्यायचे, खूप जास्त वेळ परतायचं नाही. यानंतर कारल्याचे काप घालायचे. पाव चमचा मीठ, आधी टोमॅटो शिजवताना सुद्धा पाव चमचा मीठ घातलं होतं, त्याप्रमाणेच मीठ घालायचं. आता मसाल्यामध्ये कारल्याचे काप व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बघा, मी इथे लिंबू, चिंच, गूळ असं काही वापरलं नाही, पण तरीही भाजी कडू न होण्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आणि एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकून ठेवून भाजी शिजवून घ्यायची. अगदी कमी मसाल्यांचा वापर आणि अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.